नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, नगर विकास विभागामार्फत भरती निघालेली आहे, जे की राज्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगर परिषदा, नगरपंचायती या नागरी स्थानिक संस्थेतील पदांच्या आकृतीबंधच मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. आता राज्यामध्ये ज्या ठिकाणी आता नवीन-नवीन नगरपंचायती, नगरपरिषद बांधण्यात आलेल्या आहेत, तिथं पदनिर्मितीसाठी इथं जी-आर आलेला आहे. आता नवीन-नवीन पदनिर्मिती असणार आहे. याच्यामध्ये आता कोणते-कोणते पदं असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. ओके. तर हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला त्याला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर स्टार आणि फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता इथं दिलेलं आहे की राज्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगर परिषदा, पंचायती या नागरी स्थानिक संस्थेतील पदांच्या आकृतीबंधच मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. आता महाराष्ट्र शासनाकडून हा जी-आर आला, नगर विकास विभागाकडून 15 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेला आहे प्रस्तावना. राज्यातील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी व अन्य ठिकाणी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगर परिषदा, नगरपंचायती आकृतीबंध पदनिर्मितीचा व त्यासाठीच्या आर्थिक सहाय्य अनुदानाचा प्रस्ताव शासन निर्णय दिनांक 5/7/2016 मध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच नव्याने निर्माण करण्यात आलेली पदभरतीची निकष विविध करण्यात केलेली आहे. ओके. त्याचप्रमाणे 5/7/2016 च्या शासन निर्णयाच्या परिशिष्ट क्रमांक 7 मध्ये यापुढे नव्याने निर्माण होणाऱ्या नगर परिषदा, नगरपंचायती याकरिता उपरोक्त निकषानुसार आकृतीबंध निश्चित करण्यास व अनुषंगाने पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली असून आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालय मुंबई यांनी उपरोक्त निकषानुसार यापुढे नव्याने निर्माण होणाऱ्या नगर परिषदा, नगरपंचायती यांच्याकरिता प्रस्ताव शासनास सादर करावा तसे स्पष्ट करण्यात आलेले आहे. ओके. आता महाराष्ट्र नगर परिषद संवर्गातील पदांसाठी नगर परिषद, नगरपंचायतींनी ह्यात प्रमाणा निश्चित व सुधारित आकृतीबंध संदर्भ क्रमांक 3 येथील 12/8/2018 च्या शासन निर्णयामध्ये विविध करण्यात आलेला आहे. तसेच संदर्भ क्रमांक 5 येथील 11/9/2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार स्वच्छता निरीक्षक संवर्गाचा समावेश राज्यस्तरीय संवर्ग पदांमध्ये करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा संवर्गातील पदसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे. ओके. उपरोक्त इथे दिलेले आहे. संदर्भ क्रमांक 1, 3 व 5 येथील शासन निर्णयामधील तरतुदीनुसार अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 ते 4 मध्ये 7, 8, 9, 10, 11 आणि 13 व 14 येथील शासन निर्णयामध्ये अनुक्रमाने 27/7 त्याच्यानंतर 12, 4, 1, 1, 3, 5 व 2 नवनिर्मित नगर परिषदा, नगरपंचायतीसाठी आकृतीबंध पदनिर्मिती व त्यासाठीचे वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. ओके. आता उपरोक्त 5/7/2016 मध्ये 12/2/2018 व दिनांक 11/9/2019 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींच्या अनुषंगाने पिंपळगाव बसवंत नगर परिषद जिल्हा नाशिक, त्याच्यानंतर पिंपळनेर नगर परिषद धुळे व येरखेडा नगरपंचायत जिल्हा नागपूर या नवनिर्मित नगर परिषद नगरपंचायतींचा आकृतीबंध निश्चित करणे व त्या अनुषंगाने पदनिर्मिती करण्याचा तसेच सदर पदांच्या वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान मंजुरीबाबत प्रस्ताव आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालय यांनी सादर करण्यात केलेला आहे. ओके. आता प्रत्येक परिषद, नगरपंचायती यांच्याकरिता अधिनियमातील तरतुदीतून मुख्य अधिकारांचे एक पद निर्माण करणे आवश्यक आहे. 5/7/2016 रोजीच्या शासन निर्णयामध्ये राज्यातील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी मुख्य अधिकारी पदे मंजूर करण्यात आलेली आहे. तथापि पिंपळगाव बसवंत नगर परिषद जिल्हा नाशिक, पिंपळनेर नगर परिषद धुळे व येरखेडा नगरपंचायत नागपूर यांच्या 3 नवनिर्मित नगरपंचायती, नगर परिषदा या तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी नसलेल्या याकरिता मुख्य अधिकारी संवर्गातील 3 पदे निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तसेच
15/3/2024 रोजीच्या शासन निर्णयातील राज्यातील गट क वर्ग दर्जातील नगर परिषदांमधील मुख्य अधिकारी पदावर महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्य अधिकारी गट व सहाय्यक आयुक्त गट संवर्गातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे सदर शासन निर्णयांच्या अनुषंगाने एरखडा नगरपंचायत जिल्हा नागपूर या नगरपंचायतीकरिता मुख्य अधिकारी गट व संवर्गातील S15 या वेतन श्रेणीतील एक पद, पिंपळगाव बसवंत नगर परिषद जिल्हा नाशिक व पिंपळवेर नगर परिषद धुळे या दोन नवनिर्मित नगर परिषदांच्या S20 वेतनेतील मुख्य अधिकारी गट अ 2 पदे निर्माण करण्यात येत आहे. ओके. त्याच्यानंतर तसेच सदर नवनिर्मिती 3 नगर पंचायतींसाठी 5/7/2016 ते दिनांक 12/2/2018 दिनांक 11/9/2019 शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक आकृतीबंध निश्चित व आवर्ती सहाय्यक अनुदान मंजूर तसेच सफाई कामगारांच्या पदांची वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान मंजूर देण्याची शासनास विचारधारणा करण्यात येत होती. ओके. आता दिलेल्या याच्यामध्ये आता शासन निर्णय, जसे की शासन निर्णयामध्ये दिले येत आहे नगर विकासाच्या विभागाच्या 5/7/2016 ते दिनांक 12/2/2018 व 11/9/2019 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार खालील नमूद 3 नगर परिषद नगरपंचायती लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एकूण 111 पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात येत असून त्यासाठी 6,18,00,91,242 आवर्ती खर्च पुढील प्रमाणे आहे. लोकसंख्या, नगरपरिषदांचे नावे, नगरपंचायतीची नावे, एकूण प्रस्तावित पदांची संख्या व एकूण वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान. आता याच्यात लोकसंख्या आहे 15,727 एरखडा नगरपंचायत जिल्हा नागपूर. आता प्रस्तावित इथं पदांची संख्या दिली 28 असणार आहे. याच्यामध्ये 1,43,10,709 रुपये अनुदान मिळालेलं आहे. त्यानंतर लोकसंख्या याच्यामध्ये असणार 23,362. याच्यात आता पिंपळनेर नगर परिषद जिल्हा धुळे 28 इथं संख्या असणाऱ्या पदांची संख्या 1,49,26,26,501 रुपये मंजूर झालेला आहे. त्यामध्ये संख्या दिलेली आहे लोकसंख्या 41,459. पिंपळगाव बसवंत नगर परिषद जिल्हा नाशिक 55 संख्या असणाऱ्या पदांची इथे 3,26,54,032 रुपये मंजूर झालेले आहेत. टोटल इथं पदांची संख्या असणार 111. टोटल याच्यामध्ये ते मंजूर झालेली निधी 6,18,91,242 रुपये. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे शासन निर्णयामध्ये दिनांक 5/7/2016 दिनांक 12/2/2018 व दिनांक 11/9/2021 मधील तरतुदीनुसार उपरोक्त तक्त्यात नमूद नवनिर्मित एकूण 3 नगर परिषद नगरपंचायती व लोकसंख्या निहान सोबतच्या सहपत्र अ व ब मधील 108 पदांच्या आकृतीबंधास व त्यासाठी वार्षिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे. 5,69,71,034 रुपये एवढे आर्थिक आवर्ती सहाय्यक अनुदान मंजूर करण्यात येत आहे. तसेच 3 नवनिर्मित नगरपरिषदा नगरपंचायतीकरता लोकसंख्येच्या प्रमाणात दर 1,000 लोकांच्या मागे एक सफाई कामगार क्रमाने पद निर्माण करणे आवश्यक आहे. आता त्यानुसार पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक, त्याच्यानंतर पिंपळनेर नगर परिषद जिल्हा धुळे व एरखडा नगरपंचायत जिल्हा नागपूर अशा 1,000 लोकसंख्येमध्ये एक सफाई कामगार याप्रमाणे 80 सफाई कामगारांची काल्पनिक पदांच्या वेतन श्रेणीतून 2,22,22,584 रुपये इतके वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान अनुश्रेय होईल. तथापि प्रथम टप्प्यात 80 काल्पनिक पदांऐवजी 40 एवढ्या सफाई कामगारांच्या काल्पनिक पदांच्या वेतने एवढे म्हणजेच वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान 1,14,03,840 रुपये इतके वार्षिक सहाय्य अनुदान मंजूर करण्यात येत आहे. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तसेच सदर आता 3 नवनिर्मित नगरपरिषदा नगरपंचायती या तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी नसलेल्या सदर 3 नवनिर्मित नगरपरिषदा नगरपंचायतीकरता मुख्य अधिकारी पदे व मंजूर करण्यात आलेले नाही. त्यामुळे एरखेड नगरपंचायती जिल्हा नागपूर या
नगरपंचायतीकरता मुख्य अधिकारी गट अ व गट ब संवर्गातील S15 या वेतन श्रेणीतील एक पद निर्माण करणे व पिंपळगाव बसवंत नगरपरिषद जिल्हा नाशिक त्यानंतर पिंपळनेर नगरपरिषद जिल्हा धुळे या दोन नवनिर्मित नगरपरिषदेसाठी VS20 वेतन श्रेणीतील 2 पदे निर्माण करण्यात यावी. ओके. त्यानंतर उपरोक्त प्रमाणे निर्णय करण्यात आलेला आहे. पदे 5/7/2016च्या शासन निर्णयामधील विविध कार्यपद्धती अंमलबजावणी भरण्याबाबतची कार्यवाही करून त्यांच्याबाबतच्या करण्यात येत असलेल्या कार्यवाहींची अहवाल या संदर्भ क्रमांक 5/7/2016च्या शासन निर्णयामधील विहित केलेल्या समितीकडून 15 वड्यातील शासन सादर करावा. ओके. आता उपरोक्त दिलेले आहे पदावरील खर्च मागणी क्रमांक दिला. नगरपरिषद सहाय्यक व जतनकर व महागाई भत्ता रद्द करण्यामुळे नगरपरिषदेचे सहाय्यक अनुदान या खालील टाकून सदर 2025-26 मध्ये च्या अनुषंगामधून भागवण्यात यावा. ओके. त्याच्यामध्ये दिलेले सोबतचे सहपत्र दिलेले आहे. याच्यामध्ये आपण ते बघूया. अ मध्ये आता 10,000 ते 25,000 लोकसंख्येच्या असलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीकरता तपशील दिलेला आहे. याच्यामध्ये दिलेले आहे आता सगळ्यात पहिलं आता वेतन श्रेणी दिलेली आहे. याच्यामध्ये राज्यस्तरीय संवर्गातील पदाचे नाव, वेतन श्रेणी व दिलेले आपल्याला पदसंख्या पंचायतीसाठी व नगरपरिषदेसाठी. त्यानंतर इथं दिलेलं आहे वार्षिक खर्च व वार्षिक आपल्याला अनुदान दिलेला पूर्ण खर्च. ओके. आता याच्यामध्ये पहिलं पद असणार आहे लिपिक टंकलेखनला S6 सॅलरी 19,900 पण 63,200 पगार. याच्यामध्ये आपल्याला टोटल आपल्याला बघायला मिळतं 7 पदे आणि 14 पदे. ओके. त्यानंतर इथं दिलेला आहे गाडणी चालक प्रयोगशाळा सहाय्यकसाठी याच्यात 7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार. नगरपंचायतसाठी 1 पद व नगरपरिषदेसाठी 2 पद असे दिलेले आहे. आता पंप ऑपरेटर वीज तंत्र व जोडारीसाठी 6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार. त्यात 3 पदे असतात नगरपंचायतीमध्ये. नगरपरिषदेमध्ये 6 पदे. तारतंत्री वायरमॅनसाठी S6 सॅलरी 19,900 पण 63,200 पगार. हे 1 पद असणार या 2 पदे असणार आहे. ओके. नगरपंचायतला 1 पद व नगरपरिषदला 2 पदे. ओके. आता शिपाईसाठी S1 सॅलरी 15,000 पासून 37,600 पगार. नगरपंचायतीला 3 पदे व नगरपरिषदला 6 पदे. आता मुकादमसाठी S3 सॅलरी 16,600 पासून 52,400 पगार. याच्यामध्ये 2 पद असणारे नगरपंचायतीला असणारे 4 पद. ओके. वालमॅनला व S1 सॅलरी 15,000 व 47,600 पगार. नगरपंचायतीमध्ये 1 पद व नगरपरिषदमध्ये 2 पद असं टोटल इथं नगरपंचायतीचे 18 पदे व नगरपरिषद 36 पदे दिलेले आहे. ओके. त्याच्यानंतर आता दिलेले याच्यामध्ये आता 10,000 पासून पुढे तर 24,999 असलेल्या नव्याने नगरपरिषदा नगरपंचायतीमध्ये मंजूर पदसंख्या दिलेली आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आता असं वर्ग वगैरे दिलेले आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे नगरपरिषद संख्या वगैरे दिलेली आहे व संवर्ग सेवांचे नाव दिलेले आहे. श्रेणी 1 अ ब क ड अ ब क व क दिलेलं आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे पदे. ओके. आता याच्यामध्ये महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवामध्ये स्थापत्यासाठी तर 1 वॅकेन्सी असणार आहे. संगणकासाठी काही नाही. त्यानंतर अभियांत्रिकीमध्ये 1 वॅकेन्सी. त्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला लेखा परीक्षेसाठी 2 वॅकेन्सी. प्रशासकीय कर निर्धार व प्रशासकीय सेवामध्ये 3 वॅकेन्सी. त्यानंतर नगर रचनाकार व विकास सेवासाठी 1 वॅकेन्सी व स्वच्छता निरीक्षकासाठी 1 वॅकेन्सी. टोटल 9 पदे असणार आहे. ओके. त्यानंतर दिलेले 10,000 ते 24,999 लोकसंख्या नगरपंचायतीची यादी दिलेली आहे. याच्यामध्ये विभाग दिलेला, जिल्हा दिलेला आहे नागपूर जिल्हा, येरखेड नगरपंचायत व नाशिक धुळे जिल्हा याच्यात पिंपळनेर नगरपरिषद दिलेली आहे. ओके. त्यानंतर आता पुढे दिलेलं आहे सहपत्र ब मध्ये दिलेले आहे 25,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपरिषद करता मंजूर तपशील दिलेल्या पदांबद्दल ते बघून घेऊया याच्यामध्ये आपण. ओके. आता याच्यामध्ये दिलेल्या पदाचे नाव, वेतन श्रेणी व पदसंख्या दिलेली आहे. वार्षिक खर्च दिलेला आहे. लिपिक टंकलेखनला 6 सॅलरी 19,900 व 63,200 पगार. याच्यात 10 पदे असणार आहे. गाडणी चालक प्रयोगशाळा सहाय्यकला इथे S7 सॅलरी 21,700 पासून 29,100 पगार. हे 1 पद असणार आहे. पंप ऑपरेटर वीज तंत्र व जोडारीसाठी इथं S6 सॅलरी 19,900 व 63,200 पगार. 3 पद आहे. तारतंत्री व वायरमॅनसाठी S6 सॅलरी 19,900 व 63,200 पगार. 3 पद आहे.
शिपाईसाठी S1 सॅलरी 15,000 पासून 70,600 पगार 3 पद आहे. मुकादमसाठी S3 सॅलरी 16,600 पासून 52,400 पगार 4 पद आहे. आणि वॉलमॅनसाठी S1 सॅलरी 15,000 पासून 70,600 1 पद आहे. टोटली तर आता 25 पद दिलेली आहे नगर परिषदेसाठी. ओके, याच्यामध्ये आपल्या 75,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वर्ग नगर परिषदांची मंजूर आकृती पद्धत दिलेली आहे. त्यामध्ये श्रेणीनुसार इथं अबक श्रेणी असणार आहे, ज्यामध्ये पदसंख्या दिलेली आहे. महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवामध्ये स्थापत्यासाठी 5 पद, विद्युतसाठी ते 1 पद, संगणकासाठी 1 पद, स्वच्छता व अभियांत्रिकीमध्ये 1 पद, लेखपाल व लेखपरीक्षेसाठी 3 पदे, कर निर्धार व प्रशासकीय सेवेला 9 पदे आणि अग्निशामक सेवांकरिता 3 पदे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला नगर परिषद नगररचनाकार सेवांसाठी 3 पदे व महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षकला 3 पदे अशी 29 पदे बघण्यात मिळतात. ओके, आता 25,000 पेक्षा जास्त लोकसंख्येवाला नाशिक जिल्हा पिंपळगाव बसवून नगर परिषद. ओके, त्यानंतर यांचे पगार वगैरे दिलेले मध्ये याच्यामध्ये दिले 15 पासून 13 पासून 10 पासून पगार असणार आहे, जे की तुम्ही बघू शकता. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. याची परमनंट भरती येणार आहे नगरपालिका नगर विकासामार्फत. ओके, त्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही मेसेज करू शकता. याची अजून अप्लाय करण्याची अपडेट वगैरे आलेली नाही. याची अप्लाय करण्याची अपडेट वगैरे आली की तुमच्यासोबत तोपर्यंत मी अपडेट लगेच शेअर करेल. ओके, जर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला काही माझ्याशी काही बोलायचं असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नाही तर Instagram फेसबुकला मेसेज करा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा, चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतात. अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.